हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वीच पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही वक्तव्य। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावर परिणाम नाही। प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणार। डिझाईन बॉक्स नंतर आता आयपॅक कंपनी राष्ट्रवादीचे सल्लागार। तमिळनाडू निवडणुकीत प्रशांत किशोर यांची थलपतींना मदत। नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोटेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यात सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद। पावसाळी सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय। सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार। गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे। अमेरिकेतील दोघांविरोधातील खटले कायमस्वरूपी बंद। लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा। डॉग बाईट